हाय हॅलो, कशा आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मस्त असं भरलेलं वांगं आपण बनवणार आहे. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. छानपैकी रेसिपी बनवूया. इथे आपण वाटण वाटण्यासाठी असं खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर, टोमॅटो आणि तळलेला कांदा घेतलेला आहे. तुम्ही साधा कांदा कापून घेतला तरी पण चालेल. आता हे सर्व भाजून घ्यायचं. थोडंसं तेल टाकून तव्यावर सर्व भाजून घ्यायचं. भाजून झाल्याच्या नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे ना छानपैकी व्यवस्थित पेस्ट वाटून घ्यायची. ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. खूप साध्या आणि सिंपल पद्धतीने माझ्या चॅनलवर रेसिपी असतात. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर हे सर्व टाकून झालेलं आहे आपलं आलं, खोबरं आणि मिरची, परत टोमॅटो. हे सर्व टाकून झाल्याच्या नंतर आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, भाजून घ्यायचं. कारण खोबरं ओलं आहे त्यामुळे. तर ते व्यवस्थित भाजून झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर पण छानपैकी तेलामध्ये अशी परतली जाती. त्यामुळे तुम्ही असं करून घ्या. एका पातेल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता हे वांगी आहेत ना ते आपण कापून घेऊया आणि आहे ना त्या मिठाच्या पाण्यामध्ये टाकायची. आणि आतमध्ये किडेलं वगैरे आहे का ते सर्व बघायचं. कारण आतमध्ये किडेलं असतं, त्यासाठी व्यवस्थित बघून असं घ्यायचं हे वांगं. खूप छान प्रकारे ही भाजी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. सर्व वांगी अशा प्रकारे कापून घ्यायची आणि त्या मिठाच्या पाण्यात टाकायची. मिठाच्या पाण्यामध्ये का टाकायची? कारण वांगं काळं पडत नाही आपण जोपर्यंत मसाला वगैरे भाजतो. आणि त्यासाठी आहे ना ते मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं. त्यामुळे वांगं आहे ना काळं नाही पडत. त्यासाठी मी असं सांगते आहे तुम्हाला. ही पण एक टिप्सच असं समजा. आता मसाला वाटून घेऊया व्यवस्थित असा बारीक. मसाला वाटून झाल्याच्या नंतर गॅसवर कढई ठेवायची. त्यामध्ये तुम्हाला हवं असेल तेवढं म्हणजे 1-1.5 चमचा तेल टाका. त्यानंतर हे वाटलेलं वाटण टाकायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं वाटण. हे बघा अशा प्रकारे छानपैकी परतून घ्यायचं. वाटणाला एक ना असं मस्त तेल सुटलं पाहिजे आणि छानपैकी वास पण आला पाहिजे. त्यानंतर आपण हिरवी मिरची टाकलेली आहे. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये आहे ना लाल तिखट किंवा कुठले पण मसाले ॲड करणार नाही आहे. फक्त हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि या वांग्यांमध्ये पण मी थोडासा मसाला भरलेला आहे. तर तुम्ही पण तसंच भरा. आणि ते वांग्याला पण मसाला लागतो आणि छान टेस्ट येते भाजीला. व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. सर्व वांगी टाकून झाल्याच्या नंतर हे बघा अशा प्रकारे खूप छान भाजी लागते ही. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तेल सुटलेलं आहे छानपैकी. आता यामध्ये आपण पाणी टाकूया. तुम्हाला जेवढं रस्सा वगैरे हवा असेल तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ॲड करू शकता पाणी यामध्ये. सर्व पाणी टाकून झाल्याच्या नंतर मीठ वगैरे चेक करून बघायचं. आणि म्हणजे चाखून बघायचं मीठ आहे का नाही. नसेल, कमी असेल तर तुम्ही अजून याच्यामध्ये मीठ टाकू शकता. तर आता गॅस यांना बारीक करायचा आणि झाकण ठेवायचं. झाकण ठेवून आहे ना 10 मिनिटं शिजून द्यायचं बारीक गॅसवर. आता बघूया शिजलेलं आहे का. अजून शिजलेलं नाही आहे. थोडंसं आपलं अजून शिजायचं बाकी आहे वांगं. तुम्ही हे भाजी आहे ना कुकरमध्ये पण बनवू शकता. अशाच प्रकारे कुकरमध्ये आहे ना 1 शिट्टी केली की लगेच वांगं शिजून जातं. कढईमध्ये आपण बनवतो आहे त्यामुळे त्या 15-20 मिनिटं तरी शिजायला लागतात. परत एकदा झाकण ठेवलेलं आहे आपण. आणि आता परत आपण 5 मिनिटांनी काढून बघतो आहे झाकण. तर आता बऱ्यापैकी शिजलेले आहेत, म्हणजे पूर्णच शिजलेले आहेत. तर एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. हे बघा अशा प्रकारे छानपैकी भाजी झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशा साध्या सिंपल रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.